नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पौर्णिमेची गुप्त सेवा आणि घरात होणारे चमत्कारी बदल. आजचा दिवस साधा नाही. आज देवीची नजर तुमच्यावर आहे. तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर समजा कुलदेवीनेच तुम्हाला इथे आणलं आहे. अनेक जण पूजा करतात, पण काहींच्याच घरात खरी भरभराट होते, कारण त्यांना माहीत असते पौर्णिमेच्या दिवशी देवीला नेमकं काय अर्पण करायचं. आज आपण अशी सेवा जाणून घेणार आहोत, जी कोणत्याही पौर्णिमेला केली तर घरात अडकलेली प्रगती मोकळी होते, अपूर्ण इच्छा मार्गाला लागतात आणि कुलदेवीचा हात कायम डोक्यावर राहतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी आपण महालक्ष्मी अष्टक म्हणणार आहोत, जे अनेक जन्मांचे अडथळे दूर करतो. या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवीचे काय महत्त्व आहे, कुलदेवी म्हणजे काय, ती कशी ओळखायची, आपली कुलदेवी कोणती आहे, हे सगळं पाहणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये उपाय पण पाहणार आहोत. जर कुलदेवी तुमच्यावर रागवलेली असेल तर आपण उपायही पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एका घरात सगळं असूनही, सगळं ठीक चालत असूनही तरीही समाधान नव्हतं. कष्ट होते, फळ नव्हते. प्रार्थना होती पण उत्तर नाही. कधी विचार केलाय का, आपल्या घरातल्या या अपुऱ्या गोष्टीचं मूळ कारण काय असू शकतं? शास्त्र सांगतं, जेव्हा घराची कुलदेवी प्रसन्न नसते तेव्हा नशीबही अडखळतं. आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपले कोणतेच काम होत नाही. अडथळ्यावर अडथळे येतात. आपण उगाच स्वतःला दोष देत बसतो. आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, मनात उतरण्यासाठी आहे. कुलदेवी म्हणजे नेमकं काय? आज आपण कुलदेवी कशी ओळखायची आणि ती काय आहे याची माहिती पाहणार आहोत. कुलदेवी म्हणजे केवळ एक मूर्ती नाही, ती आपल्या घराच्या रक्षणासाठी उभी असलेली एक दिव्य शक्ती आहे. आपल्या आजी आजोबांनी, आपल्या पूर्वजांनी ज्या देवीच्या चरणी नवस, श्रद्धा आणि प्रार्थना केली, तीच आहे आपली कुलदेवी. ती घराचं रक्षण करते, संकटाआधी संकेत देते आणि योग्य वेळी उचलून धरते. पण आपण तिचं स्मरणच विसरलो तर ती शक्ती अशांत होते. म्हणजे नेमकं काय? जर आपण सगळे कामं करत आलो आणि फक्त आपल्या कुलदेवीलाच विसरलो, कुलदेवीची प्रार्थना केली नाही, रोज तिची आठवण नाही केली, तर आपण कितीही काम केले आणि कितीही कष्ट केले तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. म्हणूनच कुलदेवीचे रोज नामस्मरण करायला हवे. 108 वेळा तरी कुलदेवी मातेचा जप करायला पाहिजे. लग्नानंतर कुलदेवीची पूजा का आवश्यक आहे? लग्न म्हणजे केवळ 2 माणसाचा संबंध नसतो. लग्न म्हणजे 2 कुलांचा संगम असतो. मुलगी माहेरातून सासरी येते तेव्हा ती आपली कुलदेवी बदलते आणि इथूनच अनेकांच्या आयुष्यात अडचणी सुरू होतात. कारण लग्नानंतर योग्य पद्धतीने कुलदेवीची ओळख करून दिली जात नाही. लग्नानंतर काय करायला हवं आणि काय केलं पाहिजे, म्हणजे कुलदेवी तुमच्यावर नाराज होणार नाही. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं होईल. लग्नानंतर पहिल्या पौर्णिमेला कुलदेवीसमोर शांतपणे बसून मनातल्या मनात असं म्हणा, आई, मी या घरात आले आहे. मला स्वीकार, माझा स्वीकार कर. मला आपलंसं कर. मला तुझ्या जवळ घे. माझ्या संसाराचं रक्षण कर. ही छोटी प्रार्थना करा. ही प्रार्थना छोटी असली तरी खूप मोठा फरक करू शकते. अनेक न बोललेली संकटे दूर करू शकते. म्हणूनच मुलींनी मातेला प्रार्थना ही मनापासून करायलाच पाहिजे. खरं तर जी तुमची कुलदेवी आहे तिथे तुम्ही लग्नानंतर दर्शनासाठी गेलेच पाहिजे आणि तिथे काय आहे नियम, काय अटी आहेत त्या पूर्ण केल्याच पाहिजेत. लग्नानंतर कुलदेवीचा आशीर्वाद घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
पौर्णिमा आणि कुलदेवी यांचं काय आहे खास? पौर्णिमा म्हणजे पूर्णता, मन, शरीर आणि आत्मा तिन्हीची या दिवशी केलेली पूजा. कुलदेवीची शक्ती जागृत असते, म्हणूनच पौर्णिमेला केलेली पूजा सामान्य दिवसापेक्षा अनेक पटीने प्रभावी ठरते. पौर्णिमेला ही पूजा केल्यावर काय फळ मिळतं? घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते, नात्यामधील ताण विरघळतो, पैसा अडखळत असेल तर मार्ग मोकळा होतो, लग्न, संतती, नोकरी यातील अडथळे पूर्णपणे कमी होतात. म्हणूनच या दिवशी कुलदेवीची पूजा ही खूप चांगली मानलेली आहे आणि सामान्य दिवसापेक्षा याचे फळ खूप पटीने मिळते. कुलदेवीची पूजेचा सोपा आणि प्रभावी उपाय. खूप मोठी पूजा लागत नाही, शुद्ध मन लागतं. पौर्णिमेला काय करायचं? घर स्वच्छ करा, देवघरात दिवा लावा, कुलदेवीचं नाव 3 वेळा घ्या, गोड नैवेद्य ठेवा आणि शेवटी हात जोडून सांगा, आई, माझ्या चुका माहीत आहेत, पण माझी श्रद्धा खरी आहे. माझं घर सांभाळ, माझ्या घराचा सांभाळ कर, माझ्या घरात नेहमी आनंद राहू दे, वादविवाद, भांडणं येऊ देऊ नकोस, माझ्या घरात नेहमी तुझा वास असू दे, पैशाची कोणतीही अडचण येऊ देऊ नको, माझं घराचं आरोग्य आणि माझं आरोग्य नेहमी सुरक्षित ठेव. हे सगळं तुम्ही देवीला मनापासून म्हणा. माझं नशीब सरळ कर. या शब्दात अद्भुत शक्ती आहे. जर तुम्ही हे मनापासून आईला म्हटलं ना, आई कधीही ऐकते. नम्रता असेल तर देवी कधीच आपल्या इच्छा अपुऱ्या ठेवत नाहीत. इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण म्हणतो, मी खूप पूजा केली तरीही काहीच होत नाही. पण विचार करा, आपण कोणाला हाक मारतोय आणि कोण ऐकणार? कुलदेवी ही घराची पहिली देवता आहे. तिची परवानगी मिळाल्यावरच इतर देवांचे आशीर्वाद पूर्ण फळ देतात. आता याचा अर्थ काय आहे? जर तुमची कुलदेवी तुळजापूरचं दैवत असेल आणि तुम्ही पूजा करत आहेत बालाजी देवाची, तर तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळणार नाही. तुम्हाला आधी कुलदेवीचाच आशीर्वाद घ्यावा लागेल आणि मग नंतर इतर देवाचा. कोणत्या इच्छा पूर्ण होतात? आपण जेव्हा कुलदेवीची पूजा करतो, तिचं दर्शन घेतो. अडकलेली लग्न पूर्ण होतात, आर्थिक स्थैर्य येतं, घरातील शांतता येते, मुलांचं भविष्य सुधारतं, मनाची घालमेल होत नाही, मन खूप शांत होतं, समाधान होतं. म्हणूनच कुलदेवीची पूजा ही खूप महत्त्वाची पूजा आहे. कुलदेवीचं खऱ्या अर्थाने काय महत्त्व आहे? कुलदेवी म्हणजे आपल्या घराची अदृश्य ढाल आहे. ती दिसत नाही, पण तिचं संरक्षण जाणवतं. ज्या घरात तिचा सन्मान असतो तिथं संकट येतात पण टिकत नाहीत. ती संकट येण्या अगोदरच संकेत देते, मन आपलं खंबीर करते, त्या संकटापासून लढण्यासाठी ताकद देते. म्हणजे कितीही मोठं संकट असलं तरी ते मोठं वाटत नाही. आई कधी शिक्षा करत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. ती फक्त दुर्लक्ष करते आणि ते दुर्लक्ष खूप महाग पडतं. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समजत नसेल तर आईला हे पाऊल उचलावंच लागतं. म्हणूनच आई कधीही शिक्षा करत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही चुकला असाल तर मनापासून माफी मागा, दर्शन करा, अहंकार बाजूला ठेवा, मन स्वच्छ ठेवा. आई तुम्हाला नेहमी माफ करेल. आजपासून प्रत्येक पौर्णिमेला फक्त 5 मिनिटं तिच्यासाठी ठेवा. तिला काही नको, फक्त ओळख हवी. आणि लक्षात ठेवा, ज्या घरात कुलदेवी जागी असते त्या घराचं नशीब कधीच झोपलेलं नसतं. आई कुलदेवीचा आशीर्वाद नेहमी तुमच्या घरावर सदैव राहो, ही मी कुलदेवीला नेहमी प्रार्थना करेल.
कुलदेवीची सेवा केल्यावर जीवनात होणारे बदल. आपण कुलदेवीची पूजा केल्यानंतर आपल्या आयुष्यात काय काय बदल होतात हे आपण पाहणार आहोत. कुलदेवी रुष्ट का होते? अनेक लोक विचारतात, आम्ही पूजा करतो पण तरीही अडचणी का येतात? त्याचं कारण असं की कुलदेवी ही फक्त पूजेने नाही तर श्रद्धेने प्रसन्न होते. सतत वाद, आर्थिक अडचणी, लग्नात अडथळे, संतती, सुख मिळत नाही, ही सर्व कारण आणि लक्षणं कुलदेवीची सेवा दुर्लक्षित झाल्याची असू शकतात. काळजीत बसलेलं कुटुंब, बंद मंदिर, घरगुती देवघर, नंतर देवीचा तेजस्वी फोटो, हे सगळं तुमच्या घरात असलं पाहिजे. पौर्णिमेला पूजा केल्यावर नेमकं काय फळ मिळतं? पौर्णिमा ही देवी तत्व जागृत असलेली विधी आहे. या दिवशी कुलदेवीची पूजा केल्याने घरातील पूर्णतः नकारात्मक ऊर्जा दूर होते, पैशाची अडचण पूर्णपणे संपते, लग्नातील अडथळे दूर होतात, संतती सुख प्राप्त होते, नोकरी व्यवसायात स्थैर्य येतं. या दिवशी एक उपाय करा. पौर्णिमेचा चंद्र देवीसमोर दिवा, ज्या दिवशी पौर्णिमेचा चंद्र निघेल त्या दिवशी देवीसमोर दिवा लावा आणि देवीला प्रार्थना करा की देवी, माझ्या घरात नेहमी शांतता राहू दे, तू नेहमी माझ्या घरात वास कर. कुलदेवीची सेवा कशी करायची? ही पूजा खूप अवघड नाही. कोणत्याही पौर्णिमेला किंवा सकाळी किंवा रोज तुम्ही आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा, दिवा अगरबत्ती देवीसमोर लावा, गोड नैवेद्य ठेवा, मनापासून एकच प्रार्थना करा, आई माझ्या घरावर कृपा ठेव. जेव्हा पौर्णिमा असते त्या दिवशी तुम्ही आंघोळ करा आणि संध्याकाळी ब्रह्ममुहूर्तात किंवा संध्याकाळी ही पूजा तुम्ही नेहमी करा. जर तुमच्याकडे कोणताही देवीचा फोटो असेल, म्हणजेच तुमच्या कुलदेवीचा, तो फोटो ठेवा. तुमच्या इच्छा कधी पूर्ण होणार? आईकडे मोठ्या शब्दांची गरज नसते, फक्त मनातील वेदना, अश्रू आणि विश्वास आईला पुरेसा वाटतो. जी इच्छा वर्षानुवर्ष अपूर्ण आहे, जी प्रार्थना ऐकली गेली नाही असं वाटतं, ती कुलदेवीच्या चरणी ठेवा. योग्य वेळ आल्यावर आई नक्की मार्ग दाखवते हे नेहमी लक्षात ठेवा. डोळे बंद करून प्रार्थना करणारी स्त्री देवीकडून प्रकाश, शांत, आशादायक वातावरण निर्माण करते. म्हणूनच कुलदेवी ही आपल्यासाठी खूप आशीर्वाद देणारी देवी आहे. कुलदेवी दुर्लक्षित झाले तर काय होते? जर आपल्यावर कुलदेवी नाराज झाली असेल तर आपल्याला हे संकेत मिळतात. ते संकेत कोणते आहे? घरात अडथळे येतात, पैसा असूनही टिकत नाही, लग्न, नोकरी, आरोग्य अडकण्यामागचं कारण म्हणजे कुलदेवी आपल्यावर रुष्ट आहे. पूर्वज व कुलदेवी यांचा संबंध काय आहे? कुलदेवी प्रसन्न होण्याची चिन्हे. जर तुमच्यावर कुलदेवी रुष्ट झालेली असेल तर तिला प्रसन्न करण्यासाठी ही चिन्हे आहेत. कुलदेवी जर एखाद्या घरावर प्रसन्न झाली असेल तर हे संकेत देतात. अचानक कामे जमायला लागतात, घरात शांतता येते, स्वप्नात देवी दिसते, दिवा आपोआप तेजस्वी दिसतो. जेव्हा पौर्णिमेनंतर 21 दिवसात कुलदेवी आपल्या घरात प्रवेश करते, याचा बदल आपल्याला जाणवतो. आपण याविषयी कथा जाणून घेणार आहोत. एका घरात 7 वर्ष अडचणी होत्या. पौर्णिमेला पूजा सुरू केली. 3 महिन्यात बदल झाला आणि ते घर आपोआप सुधारलं. म्हणूनच
आपण कुलदेवीची पूजा नेहमी करायला हवी. मनापासून करा, दिखावा नको. आता देवीची कृपा आपल्या घरावर अखंडित राहावी, धनधान्य सुखसमृद्धी नांदावी यासाठी आपण एक प्रभावी महालक्ष्मी अष्टकम मनापासून म्हणणार आहोत. ज्यांना शक्य असेल त्यांनी डोळे बंद करून मन शांत ठेवून हे अष्टक ऐका किंवा म्हणा. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदृष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरयी देवी आद्यशक्ती महेश्वरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्तिमोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्यासंस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मार्तं महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी अष्टकं पुण्ये पठे पठेन सप्तजन्म पापं स्मरणेन विनश्यति. श्री महालक्ष्मी माता की जय. जय जय महालक्ष्मी माता की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमची श्रद्धा तुमच्या कुलदेवीवर असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता किंवा तुमची जी कुलदेवी असेल त्यांचं नाव कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही कमेंट केली तर कुलदेवी तुमच्या घरावर नक्कीच प्रसन्न होईल आणि आशीर्वाद देईल. मी देवीला प्रार्थना करते की तुमचे सगळे दुःख, अडचणी आणि तुमच्या जीवनात आनंद येवो ही माझी देवीच्या चरणी प्रार्थना. जय महालक्ष्मी माता, जय तुळजाई माता, जय रेणुकाई माता, जय जगदंबे.